आज आपण जन्माष्टमी विशेष गोपाळकाला बघत आहोत. हा गोपाळकाला जन्माष्टमीला तर केला जातो, तसेच आमच्याकडे गणपतीचं जेव्हा विसर्जन होतं ना, त्याच्या शेवटच्या दिवशी पण म्हणजे विसर्जनाच्या दिवशी हा गोपाळकाला केला जातो. गोपाळकाला का केला जातो माहितीये? जे देवापुढे जे काही फळं ठेवलेले असतात किंवा दूध, दही जे काही ठेवलेलं असतं ना, तर ते एक-एक सगळ्यांना वाटण्यापेक्षा किंवा तो प्रसाद एक-एक देण्यापेक्षा सगळं एकत्र करतात आणि त्याचा हा काला केला जातो. तर हा गोपाळकाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करा किंवा गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी करा. पण रेसिपी तर लागेलच ना. आज ही जी मी गोपाळकाल्याची रेसिपी सांगणार आहे, ती तुम्हाला कुठेच इंटरनेटवर मिळणार नाही. बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे गोपाळकाला म्हटलं ना, की असं एकदम पचपचीत असतो आणि तो हातात घेताना पण तो खाता पण येत नाही. तर आज मी अगदी परफेक्ट गोपाळकाला कसा करायची याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. आमच्याकडे या पद्धतीने गोपाळकाला केला जातो आणि विदर्भामध्ये स्पेशली असाच गोपाळकाला केला जातो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बस सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी परफेक्ट रेसिपी सुरू करूया. रेसिपी तर काही नाहीये, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला गॅस वगैरे चालू करायची गरज नाहीये. फक्त मिक्स 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 करायचंय. पण काय काय मिक्स करायचंय, कशाने याची टेस्ट खूप मस्त वाढते, हेच सगळं आज आपण बघूया. तर सगळ्यात आधी आपण ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहे. या मी 2 कप इतक्या लाह्या घेतल्या. बाजारात सहज मिळतात. जिथे मुरमुरे, फुटाणे सगळं मिळतं ना, तिथे या लाह्या पण सहज मिळतात. त्यानंतर अर्धा कप पोहे, मी जाड पोहे घेतलेले आहे. हे पोहे भिजवून असे ठेवलेले आहे. भिजवून म्हणजे स्वच्छ धुवून घेतले, त्यातलं थोडंसं पाणी काढून घेतलं आणि असे ठेवून दिलेले आहे. तुमच्याकडे पातळ पोहे असेल तर तुम्ही पातळ पोहे वापरले तरीही चालेल. आज माझ्याकडे पातळ पोहे नव्हते, तर मी इथे जाड पोहे वापरले आहेत. जर जाड पोहे वापरणार असाल तर त्याला धुवून घ्यायचे आणि थोडे भिजवून घ्यायचे, जसे आपण पोह्यांना करतो, म्हणजे कांदे पोहेला वगैरे जसं भिजवतो ना, अगदी त्या पद्धतीने. त्यानंतर पाव कप चना डाळ मी रात्रीच भिजत घातली होती. म्हणजे एक 7 ते 8 तास ती भिजत घालायची आणि ती पण अशी अगदी छान भिजलेली चना डाळ इथे घेतलेली आहे. त्यानंतर सफरचंद कापून घेतलेला आहे, डाळिंब आहे, काकडी आहे. काकडी पण मी अगदी बारीक-बारीक चिरून घेतलं आहे. सगळं आहे ना आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर दही आहे, कोथिंबीर आहे. यांचं प्रमाण मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 2 प्रकारचे मी लोणचं घेतलेले आहे. मागे मी ही रेसिपी शेअर केली होती, पण तेव्हा माझ्याकडे लोणचं नव्हतं. पण आज माझ्याकडे लिंबाचं लोणचं आहे, जे आंबट गोड आहे आणि कैरीचं लोणचं, जे तिखट मोहरीचं लोणचं असतं ना, ते पण आहे. त्यानंतर लिंबू असे बारीक चिरून घेतले आहे, अगदी बारीक-बारीक. हे बघा किती मस्त छोटे-छोटे लिंबू चिरून घेतले आहे. जेव्हा आपण जास्त क्वांटिटीमध्ये करतो ना, तर तेव्हा थोडे मोठ्या-मोठ्या साईजमध्ये हे सगळं चिरून घेतलं तरी चालतं. पण आता हे एकदा आपण थोडंसंच करतोय, तर म्हणून हे जे सगळं आपण इथे घालणार आहोत, हे सगळं अगदी बारीक-बारीक चिरून घ्या. त्यानंतर मिरची, एक मोठी मिरची घेतली, जी कमी तिखट आहे, तर ती चिरून घेतली आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण हे जे ज्वारीच्या लाह्या आहे ना, तर त्या धुवून घेऊ. कारण कचरा असू शकतो, माती असू शकते, म्हणून हे धुवून घ्यायचं. तर हे बघा या पद्धतीने धुवून घ्यायचं आणि लगेचच याला पिळून काढून घ्यायचं, जसे मी इथे दाखवत आहे. आणि तुम्हाला हे बघा सगळ्यात शेवटी दाखवते यामध्ये किती माती होती ते. हे बघा खाली दिसते ना, अशी पूर्ण माती असते, अगदी बारीक असते, त्याच्यामुळे मग ती खाल्ली जाते, म्हणूनच आधी धुवून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये सगळ्यात आधी आपण पोहे घालू. इथे हे सगळं घालण्याचा काही क्रम नाहीये. तुम्ही कुठलाही जिन्नस कधीही घातलं तरी चालेल. सगळं घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आणि हो, यामध्ये ना आलं घालायचं विसरली, तर मी थोडंसं आलं किसून घेतलं आणि ते पण इथे आता या लिंबूच्या वाटीमध्ये ठेवते, म्हणजे हे सगळं एकत्र मिक्स होईल. आता हे मिक्स करता करता यामध्ये जे काही आपण जिन्नस वापरणार आहोत त्याचं महत्त्व आणि ते या काल्यामध्ये का उपयोगी आहे हे सगळं सांगू इच्छिते. तर इथे सगळ्यात आधी आपण जो लाह्या ठेवलेल्या आहेत, त्या ज्वारीच्या लाह्या थंड असतात, तर त्या शरीराला आणि पोटाला थंड ठेवतात. त्यानंतर पोहे आपण यामध्ये घातले, तर पोह्यामुळे काय होतं, या काल्याला बाइंडिंग चांगली येते. म्हणजे फक्त जर आपण लाह्या वापरल्या तर मग त्या लाह्या इकडे तिकडे जाणार आणि ते मिळून येणार नाही, त्यासाठी पोहे घालायचे असतात. त्यानंतर दह्यामुळे दही एक प्रोबायोटिक आहे, त्याच्यामुळे दही जेव्हा घालतो तेव्हा ते शरीरासाठी आणि पोटासाठी फायदेशीरच आहे. त्यानंतर फळं आपण इथे घातलेली आहे.
तर फळं जे आहेत तर प्रसादाला जे आपण इथे वापरतो ना, म्हणजे प्रसादाला ज्या काही फळं वगैरे ठेवतो, तर ते सगळं वाया जाऊ नये म्हणून हे सगळं यामध्ये घातलं जातं. त्यानंतर काकडी ठेवली जाते. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे विदर्भामध्ये स्पेशली ना, जेव्हा गणपती वगैरे असतात तेव्हा समोर जेव्हा फळं ठेवतो ना आपण 5 फळं, त्याच्यामध्ये काकडी सुद्धा ठेवली जाते, कणीस ठेवला जातो आणि कणीस वगैरे जर तुम्ही ठेवत असाल ना, तर तो कणीस पण तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर चना डाळ, डाळिंब हे त्या काल्याला थोडासा क्रंच देतात. त्यानंतर कोथिंबीर. कोथिंबीर शरीरासाठी थंड पण आहे आणि कुठलाही पदार्थ जर करत असू आपण, तर त्याच्यामध्ये कोथिंबीर तर घालतोच. म्हणजे गोड जर पदार्थ सोडला, तर बाकी सगळ्या याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालतो. म्हणून यामध्ये पण कोथिंबीर घालायची. त्यानंतर यामध्ये कांदा, लसूण नसतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आलं, मिरची, कढीपत्ता हे सगळं घालायचं. त्याच्याने याची चव खूप छान वाढते. बऱ्याच ठिकाणी याला फोडणी सुद्धा देतात, पण आपण फोडणी वगैरे देणार नाही आहोत. अगदी गॅस न पेटवता आपण हा काला तयार केला आहे आणि चवीपुरतं साखर, मीठ हे पण घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर आपला हा गोपाळ काला तयार आहे. आणि हो, लोणच्याचं महत्त्व तर मी सांगितलंच नाही. लोणच्याचं महत्त्व काय आहे माहिती आहे याच्यामध्ये? जेव्हा लहान मुलं हा काला मागतात ना, तर प्रत्येकाला एक-एक लोणच्याची फोड आली पाहिजे हे त्याचं महत्त्व आहे. जस्ट जोकिंग. जसं आपण आंबट, तिखट, गोड असे सगळे पदार्थ यामध्ये घातले आहे. तसेच यामध्ये लोणचं घातल्यामुळे काय होतं, याने चव तर वाढतेच आणि जी मध्ये-मध्ये आंबट बाईट येणार किंवा आता जर आपण कैरीचं लोणचं घातलं, तरी कैरीची जी फोड आली ती पण छान आंबट असते आणि लिंबाचं लोणचं घातलं, तर लिंबाची पण फोड मस्त आंबट असते. तर मग आंबट, गोड, तिखट असं मस्त चवीचं आपलं हे गोपाळकाला तयार होतो आणि कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. या पद्धतीने गोपाळकाला एकदा करून बघा. तुम्ही नेहमी ज्याप्रमाणे गोपाळकाला करत असाल, ती टेस्ट तुम्ही विसरून जाल. इतका मस्त चवीचा हा गोपाळकाला तयार होतो. जर तुमच्याकडे नेहमीच किंवा जन्माष्टमीच्या वेळेस किंवा गणपतीच्या वेळेस गोपाळकाला केला जात असेल, तर एकदा माझ्या म्हणण्यावरून असा गोपाळकाला एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा, की त्याची टेस्ट कशी होती. आता हे सगळं मी हाताने मिक्स केलं, पण तुम्ही चमच्याने पण मिक्स करून घेऊ शकता. तर हे बघा आपला हा गोपाळकाला तयार झालेला आहे. ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा फक्त व्हिडिओज बघत असाल आणि सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याने मला मोटिवेशन मिळतं आणि छान-छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवते मी. तर अशाच मस्त रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असेल ते पण प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन येतं आणि जेव्हा-जेव्हा नवीन-नवीन व्हिडिओज येत राहतात तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी कळेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.